आणखी एक मोठी बातमी आहे। महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असलेल्या औरंगजेबाची कबर केंद्र सरकारच्या वतीने तोडण्यासाठी प्रक्रिया प्रारंभ करावी, यासाठी शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांची दिल्लीमध्ये भेट घेतली आहे। केंद्र सरकारच्या वतीने खुलताबाद इथं असलेली औरंगजेबाची कबर ही राष्ट्रीय पुरातत्व खात्याच्या यादीतून बाहेर काढावी अशी मागणी पत्राद्वारे त्यांनी केलेली आहे। तर खासदार नरेश म्हस्के यांनी याविषयीची एक मागणी केलेली होती संसदेमध्ये आणि त्याच्यानंतर आता राहुल शेवाळे यांनी पत्राद्वारे मागणी केल्याचं दिसतंय। त्यामुळे आता केंद्र सरकारकडून याच्यावर काय प्रत्युत्तर दिलं जातं ते बघावं लागेल। दरम्यान राहुल शेवाळे यांनी याविषयी एक पत्र दिलेलं आहे आणि औरंगजेबाची कबर केंद्र सरकारच्या वतीने तोडावी, त्यासाठी प्रक्रिया प्रारंभ करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे। केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांची दिल्लीमध्ये भेट घेऊन त्यांनी ही मागणी केली। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। प्रशांत, महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून वेगवेगळं जे आंदोलनं झालेली होती, वातावरण तापलेलं होतं आणि आता पुन्हा एकदा शिवसेनेचे राहुल शेवाळे त्याविषयी मागणी करताना दिसतायत। बरोबर आहे, राहुल शेवाळे यांनी थेट आज केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांची भेट घेतली। राजधानी दिल्लीमध्ये ही भेट झाली। त्यांनी सरळ मागणी केली। त्यांनी म्हटलं की खुलताबादमध्ये जी औरंगजेबाची कबर आहे, ही कबर तोडण्याच्या वतीसाठी जी प्रक्रिया सुरू करायची आहे, ती प्रक्रिया केंद्र सरकारच्या वतीने तात्काळ सुरू करावी। महत्त्वाचं म्हणजे केंद्र सरकारच्या वतीने जी यादी प्रसारित करण्यात येते, खास करून राष्ट्रीय पुरातत्व खात्याच्या संदर्भात जी यादी असते त्याला राष्ट्रीय महत्त्वाचे स्थान संबोधले जाते, त्या यादीमधून त्याला डिनोटिफाईड करावं, म्हणजे त्याला त्या यादीतून बाहेर काढण्यात यावं, अशा प्रकारची देखील एक मागणी केली आहे। त्यांनी आज दिल्लीमध्ये ते भेट घेतली। त्यांना एक निवेदन दिली, म्हणजे खास करून एक मागणी करणारं पत्र देखील दिलं आणि सोबतच त्यांनी दावा केलाय की यामुळे खास करून औरंगजेबांनी छत्रपती संभाजीराजे यांची हत्या केली होती आणि त्यामुळे औरंगजेबाची कबर खोदण्याची गरज आहे, कारण की छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात ती कबर आहे आणि त्यामुळे हा वाद आता कुठे तडीच जातो का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। निश्चितच प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।